मित्रांनो, राम राम. महानगरपालिकेचा निकाल लागून, रिझल्ट लागून महायुतीची सत्ता बऱ्याचशा जवळजवळ 24-25 महानगरपालिकेमध्ये युतीची सत्ता आलेली आपण बघितली असेल मित्रांनो. त्याची जे काही कवित्व आहे अजून संपायला तयार नाही. आणि या सगळ्यामध्ये एक जाणवलं मित्रांनो, म्हणजे जसजसं ह्या निवडणुका घोषित झाल्या तेव्हापासून आत्तापर्यंत म्हणजे रिझल्ट लागला, महायुतीची सत्ता बऱ्याच ठिकाणी आली, तरीसुद्धा जे काही पत्रकार म्हणा, विश्लेषक म्हणा किंवा बुद्धिमंत म्हणा, या लोकांना, पुरोगामी लोकांना अजून हे सहन होत नाही, पचनी पडत नाही. आणि आता भाजप तर सत्तेवर येणार, बऱ्याच ठिकाणी त्यांचे महापौर बसणार, परंतु त्याच्यामध्ये बिब्बा कसा घालायचा, त्याच्यात आडकटी कशी घालायची, यात लोकांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण कसा होईल अशा बातम्या देण्याचा प्रयत्न सातत्याने हे चॅनलवाले करताना आपण बघत असेल मित्रांनो. मला तर खरं वाटतं, म्हणजे जे काही विरोधक आहे आत्तातले, महाविकास आघाडीतले म्हणा किंवा जे काही पुरोगामी म्हणा, या सगळ्यांपेक्षा जास्त मोठा विरोधक आहे ना महायुती सरकारचे, तो मीडियामध्ये बसलेले लोक, पत्रकार, बुद्धिमंत हेच आहेत असं मला तरी वाटतं मित्रांनो. आता त्याला कारण पण असं भरपूर आहे, भरपूर कारण आहे त्याला ती या गोष्टी होण्यासाठी, असं वाटण्यासाठी. या संदर्भात थोडीशी आपण चर्चा करू मित्रांनो. मी कृष्ण आत्रे आणि आपण बघत आहात माझा संवाद. मुंबई महानगरपालिकेमध्ये 25 वर्षाची सत्ता उद्धव ठाकरेच्या हातातून निसटली आणि तिथं भाजपचा महापौर आता जवळजवळ फिक्स, म्हणजे बसणाऱ्यात काही अतिशयोक्ती नाही राहिलेली, बरोबर आहे की नाही. म्हणजे सतत जवळजवळ 118-120 जागा त्यांच्या निवडून आलेल्या आहे, त्यामुळं स्पष्ट बहुमत महायुतीला मिळालेले आहे. तरीसुद्धा आता महापौर तर भाजपचं बसणार, मग ह्या लोकांना सहनच होत नाही. याच्यामध्ये कशा प्रकारे हे सगळं खोटं आहे किंवा आता नाराजी कशी वाढलेली आहे, त्यात शिंदे साहेबांनी त्यांचे काय नगरसेवक निवडून आलेले त्या एका तारांकित हॉटेलमध्ये ठेवलेले. त्याच्यामुळे आता मराठी मुद्दा हे आत्तापर्यंत तर गाजला, मराठी महापौर होणार आहे का नाही. आणि भाजपने अनेक वेळा सांगितलं का मराठी महापौर होणार, हिंदू होणार, आणि हे सगळ्या गोष्टी त्यांनी सातत्याने सांगितल्या. पण आता एक पिल्लू नवीन काढलं, यात शिंदे साहेबांचा महापौर होणार का. म्हणजे आता स्पष्ट बहुमत भाजपला जर 89 जागा आलेल्या आहे, बरोबर आहे की नाही, 89 जागा महापौर भाजपचे निवडून आलेले आहे, तर ते शिंदे साहेबांच्या 29 जागेवाल्याला महापौर कसं काय करतील. परंतु आपली जी अपेक्षा आहे, म्हणजे बातमीदारांची म्हणा किंवा बुद्धिमंतांची म्हणा, पत्रकारांची म्हणा, आपली इच्छा काय, त्यांची इच्छा काय, की भाजपचा महापौर मुंबईमध्ये बसू नये किंवा इतर ठिकाणी बसू नये. विधानसभेमध्ये सुद्धा असंच झालं. विधानसभेची निवडणूक स्पष्ट बहुमताने महायुतीने जिंकली, त्यात भाजपच्या जवळजवळ 132-134 जागा एकट्या भाजपच्या आलेल्या, त्यात शिंदे साहेब, अजितदादा आहे का नाही. त्याच्यात पण लगेच शिंदे साहेब मोठे नाराज झालेले, ते त्यांच्या कोणत्या सातारा जिल्ह्यात त्यांच्या गावात जाऊन बसलेले, ते कसे नॉट रिचेबल झालेले वगैरे वगैरे बातम्या आपण बघितल्या असेल. म्हणजे ह्या लोकांना भाजपचा मुख्यमंत्री म्हणा किंवा वर्चस्वस्थानी, उच्चस्थानी बसणं म्हणजे यांच्या पोटशूळ उठतं यांना, बरोबर आहे ना. आता लोकसभेच्या निवडणुकीमध्ये पण बघितलं असं आपण मित्रांनो, की 240 खासदार भाजपचे निवडून आले आणि त्यांच्या काही एनडीए गठबंधनला जवळजवळ 292, म्हणजे स्पष्ट बहुमत त्यांच्या गठबंधनला मिळालं होतं, एनडीएला मिळालं होतं. तरीसुद्धा यांनी काय सुरुवात केली, हिंदीतले म्हणा किंवा मराठीतले म्हणा, सगळेच पत्रकारांनी, की पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना गठबंधन सरकार चालवायची आयडिया नाही बाबा, त्यांना दुसऱ्यांना कसं सांभाळून घेता येणार नाही वगैरे वगैरे अनेक क्लुप्त्या काढायला लागले. त्यात बिहारचे मुख्यमंत्री नितीश बाबू आणि चंद्रबाबू नायडू हे कसं यांना खो देणार आहे आणि यांना फोडून एनडीएला, म्हणजे भाजपला कसं सत्तेपासून बाहेर बसवता येईल, ही गणित यांच्या स्टुडिओमध्येच ते मांडत होते मित्रांनो. ॲक्च्युली मोदींनी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ पण घेतली आणि जे स्पष्ट बहुमत होतं त्याच्यापेक्षा धडाडीचे निर्णय त्यांनी ह्या काळामध्ये 1.5 वर्षामध्ये आपण घेतलेले आपण बघितले असेल मित्रांनो, बरोबर आहे की नाही. पण तरीसुद्धा यांची इच्छा, यांची काय अतृप्त इच्छा पूर्ण होताना दिसत नाही. आता याच्यात पण बघितलं आपण विधानसभेमध्ये
स्पष्ट बहुमत देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार हे सगळे सांगत होते, तरी सुद्धा शिंदे साहेब वेगळा निर्णय घेऊ शकतात किंवा ते बाहेर पडू शकतात आणि ते कसे नाराज आहे, कसे त्यांनाच मुख्यमंत्रीपद मिळायला हवं, कसं भाजपने त्यांना गंडवलं आहे वगैरे वगैरे थेरी मांडण्याचे प्रयत्न ह्या पत्रकारांनी केलेला आपण बघितलं असेल. आता कालच्या निवडणुकीमध्ये सुद्धा बघितलं असेल मित्रांनो, आज तक तिच्या काय अनुजा पत्रकार होत्या, त्यांनी स्वतः हाताने शाई पुसण्याची हे केलं आणि मीडियावर दाखवलं. त्याच्यामुळं बाहेर काय होईल, जे काही विस्फोटक स्थिती होती सध्याकडं, कोणी डुप्लिकेट मतदान केलं तर हे लोक त्यांना हाणमार करणार होते. म्हणजे इतकं स्फोटक वातावरण असताना ह्या अशा थोटांड बातम्या, खोट्या बातम्या देण्याचा प्रयत्न करून लोकांना विचलित करण्याचा प्रयत्न करत होते. आता त्यांनीच नंतर सांगितलं की 8 तास झाले तरी माझ्या हातावरची जाई पुसली नाही. म्हणजे हे धोतक कशाचं आहे मित्रांनो, भाजपचा विजय होतो, महायुतीचा विजय होतो, या लोकांना सहनच होत नाही आणि त्यामुळे अनेक क्लुप्त्या काढायला सुरुवात करते. आता महापौरवरून शिंदे नाराज आहे वगैरे वगैरे, महापौर युतीचा व्हायला पाहिजे, त्यात अनेक पिल्लं सोडून द्यायला सुरुवात केली. आता महापौर युतीचं होईल म्हणजे शिंदे साहेबांच्या शिवसेनेचं होईल का भाजपचं होईल, याच्यावरून चर्चा वितंडवाट सुरू झालेला आहे. त्यांच्यातच वेगवेगळे विश्लेषकांना बोलवतात, वेगवेगळ्या प्रवक्त्यांना बोलवतात आणि याच्यावर चर्चा घडवून आणतात. याच्यातून काय होणार आहे मित्रांनो, आता स्पष्ट बहुमत, स्पष्ट संख्या भाजपाच्या बाजूने असेल तर भाजपाचाच महापौर होईल ना. परंतु त्यांना असं वाटतं की कोणतरी उद्धव ठाकरे निर्माण व्हावं. 19ला बघितलं असं, म्हणजे शरद पवारांच्या नादी लागून उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्रीपदाच्या हवेसापोटी ते बाहेर गेले भाजपाला सोडून. भाजपाची 105 जागा आल्या होत्या त्यावेळेस पण 19ला, परंतु सत्तेच्या लालसेपोटी उद्धव ठाकरे साहेबांनी शरद पवारच्या साथीनं किंवा काय त्यांचे गणित असेल त्यांनी मुख्यमंत्रीपद स्वीकारलं आणि शिवसैनिकाला मुख्यमंत्रीपद मिळायला हवं, त्याच्याऐवजी अध्यक्षच मुख्यमंत्रीपदी जाऊन बसले. त्याच्यानंतर काय झालं आपण बघितलं, म्हणजे त्यांची पक्षाची स्थिती काय झाली, त्यांची स्थिती काय झाली. आज त्यांचं काय कोणतं सत्तास्थान उद्धव साहेबांकडे राहिलं याचा पण संशोधनाचा विषय. पण यांची खास की उद्धव साहेबांना किंवा काँग्रेसला कशी सत्ता मिळणार आहे आणि त्यांनी गणित काय मांडायला सुरुवात केली मित्रांनो. म्हणजे उद्धव साहेबांचे आणि राज साहेबांचे काय 70-71 नगरसेवक निवडून आलेले, यांचे 29 आलेले आणि काय ओवेसी काँग्रेस यांच्या पाठिंब्याने परत एकदा उद्धव ठाकरे साहेबांचा महापौर BMC मध्ये येऊ शकतो. म्हणजे काहीतरी वावड्या उठवणं, पतंग उडवणं आपल्या बुद्धिमत्तेचे ही सध्या चालू आहे. त्याच्यामुळे असं वाटतं मित्रांनो, आणि पत्रकारांच्या आहारी जाऊन शिंदे साहेब निर्णय घेतील किंवा फडणवीस साहेब निर्णय घेतील याचा अजिबात शक्यता नाही. कारण ते काय उद्धव साहेब किंवा पवार साहेब नाही, त्यांची रणनीती ते स्वतः ठरवतात. म्हणजे पत्रकारांमध्ये तरी, मीडियामध्ये तरी ते येत नाही, झाल्यानंतरच त्यांना कळतं अरे असं झालं, अचानक अशी गोष्ट कशी काय झाली. मग त्याच्यावर उहापोह करायला सुरुवात करतात. मग मास्टर ट्रोक म्हणतात, फडणवीसने मास्टर ट्रोक मारला किंवा शिंदेने मास्टर ट्रोक मारला आणि आपल्यापर्यंत तर काहीच बातम्या येत नाही. आणि त्याच्यात मग पत्रकारांना किंवा मीडियाला कशा प्रकारे दूर लोटलं जातं, असं एक फेक नेरेटिव्ह सुरुवात केली जाते मित्रांनो. अहो त्यांचे शिंदे साहेबांनी स्पष्ट सांगितले की आमच्या मागं महाशक्ती उभी आहे आणि महाशक्तीच्या विरुद्ध शिंदे साहेब जाईल का. आता शिंदे साहेबांनी माहिती आहे की आपल्याला, म्हणजे उद्धव ठाकरे साहेबांच्या शिवसेनेत जर असते ते मुख्यमंत्रीपदी कधी बसले नसते. 2.5 वर्ष का होईना पण माझी मुख्यमंत्रीपद त्यांच्या मागे लागलेलं आहे ना. म्हणजे तळागाळातून आलेला तो शिवसैनिक आहे, बरोबर आहे का नाही. त्यांना स्वतःची आपण काय म्हणतो, स्वतःच्या अस्तित्वाची गरज, स्वतःची काय म्हणतो आपण त्याला, स्वतःची जी काय हे असतं अभिलाषा किंवा स्वतःची ताकद, स्वतःची मर्यादा, हे सगळ्या गोष्टी त्यांना माहिती आहे. त्यामुळं ती कोणताही अतिशयपणा करणार नाही आणि आपल्या पायावर कुऱ्हाड मारून घेणार नाही. परंतु मीडियातल्या लोकांना वाटतं की यांनी स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घ्यावी आणि आपल्याला मग मोठ्या मोठ्या बातम्या देता येईल, मोठ्या मोठ्या चर्चा करता येईल, कशा प्रकारे भाजपचा डाव फसला वगैरे वगैरे, असं एक विचार करून स्वतःच वेगवेगळे प्रोग्राम आयोजित करून चर्चा करून आणतील मित्रांनो. म्हणून मला तरी वाटतं
की यांची जी काही सत्ता आली भाजपची त्याचं सगळ्यात जास्त सूतक, सगळ्यात जास्त दुःखी हे पत्रकार लोक झालेले दिसतात मित्रांनो. जे काय बुद्धिमंत, विचारवंत, वेगवेगळे विश्लेषक ते सुटकी चेहऱ्याने येऊन उद्धव ठाकरे साहेबांची कशी चूक झाली किंवा फडणवीस साहेबांनी कशा प्रकारे मात केली, कुठं त्यांनी मास्टर स्ट्रोक मारला आणि उद्धव ठाकरे साहेबांची रणनीती कुठं फेल झाली, त्यांची चुका ते दाखवायला सुरुवात केली. तेच अगोदर ही रणनीती कशी योग्य आहे आणि ते भाजपला कशा प्रकारे हरवणार आहे असा उहापोह हे लोक करत होते मित्रांनो. म्हणजे आपल्याला तर आपण निवडणुका जिंकणार नाही, परंतु आपल्या इच्छेने सगळं काही व्हावं असं त्यांना वाटतं. असं होत नाही मित्रांनो. त्यासाठी रणांगणात उतरावं लागतं. ठीक आहे, तुम्हाला भाजपला हरवायचं असेल तर तुम्ही निवडणुकीमध्ये उतरा आणि स्वतःच्या कर्तृत्वाने, स्वतःच्या येणे किंवा काय जे असेल त्याने भाजपचा पराभव केला. परंतु ही हिंमत कोणत्याही पत्रकारामध्ये नाही आहे आणि ते फक्त आपल्या बातम्यांद्वारे पतंग उडवतात आणि अशा फालतू चर्चा करत बसतात. जरी शिंदे साहेबांनी त्यांचे नगरसेवक हॉटेलमध्ये ठेवले तरी सुद्धा ते एक वेगळा निर्णय घेतील असं काही नाही मित्रांनो. ते भाजपसोबतच राहणार आहे आणि त्याच्यातच त्यांना त्यांचं भविष्य माहिती आहे. त्यामध्येच भाजपसोबत राहूनच आपली प्रगती होणार आहे, आपल्याला आणखीन सत्तास्थानं मिळणार आहे हे त्यांना माहिती आहे. आणि असं का म्हणत नाही, आता ठाणेमध्ये त्यांचे भरपूर नगरसेवक आले, मग तिथं ते का म्हणत नाही तिथं भाजपचा नगरसेवक बसावा. एकंदरीत भाजपच्या विषयी त्यांची जी काय द्वेष आहे किंवा आडी आहे ही वारंवार उघड झालेली आपण बघत असतो मित्रांनो. म्हणून मला वाटतं की उद्धव साहेब किंवा इतर विरोधी पक्ष नेत्यांपेक्षा भाजप किंवा महायुतीचं विजयाचं दुःख सगळ्यात मोठं पत्रकारांना झालेलं आहे, मराठी मीडियाला झालेलं आहे असंच वाटतं मित्रांनो. विषय जर आवडला चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.